आहोत संजय सुतार सर, स्क्वेअर अंपायरच्या भूमिकेत दैवत वेळेकर सर, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या वतीने स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू झालंय. ऑनलाईन व्ह्यूअर्स जे सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं वेलकम. सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा मानाचा प्रेमाचा जय शिवराय. 14 विद्या 64 कलेचा अधिपती दाताबापा गणाला स्मरून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्री छत्रपतींच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून महत्वपूर्ण सामना आणि महत्वपूर्ण सामन्याच्या दिशेनं आपण सध्या वाटचाल करूयात. मैदानामध्ये मॅच रंगतीये. या स्पर्धेची ही उद्घाटनी लढत यजमान संघ इन ॲक्शन आपण बघत आहोत. आई गावदेवी नांदकर आणि त्यांना फाईट करण्यासाठी टीम झाली आहे सज्ज. वाडेगरसी लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. कल्पेश आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला दर्शन. ऑल इज सेट. ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल 9:57 दोन्ही टीमला आपण देऊयात. सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शोध गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजीसाठी पाहिलं तर योगेश येत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर सध्या डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना पहिला बॉल लो फुल टॉस. वेग बनाट होता. विकेट किपर बीट त्याच्यासोबत लॉंग स्टॉप बीट. बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. सॅड स्क्रीनला धडक मारत असताना पहिल्या बॉलवरती बाईच्या स्वरूपात हा नशिबाचा लकी चौकार वाडेगरसीसाठी. पहिल्या बॉलवरती गती अधिकची होती. फुलर लेंथ लाईन मिस करण्यात आली बॅटर कडून. तदनंतर विकेट किपरला देखील बॉल अडवता आला नाही. शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेग आपण बघत आहोत. फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत होते. आउटफील्ड फास्ट आहे मक्खन आउटफील्ड. चेंडू वेगाने निघून झाला तो लॉंग स्टॉपला. पहिला 4 वाडेगरसीसाठी. बॅकफुटवर आले. पुल करण्याचा प्रयत्न. गुडलेंथ वरून चेंडू टेक ऑफ घेत असताना सडनली राईज झाला. कॉन्क्रीट खेळपट्टी आणि त्यात यूज होणारा चेंडू जेन्युइन एक्स्ट्रा बाउन्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये डेफिनेटली अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून पहिल्या षटकापासून पाहायला मिळेल. आणि ते चित्र या बॉलवरती पाहिलं. एक्स्ट्रा बाउन्स होत असताना चेंडू त्या ठिकाणी निघून चालल्या. पाठीमागे विकेट किपरकडे बॅकअप करण्यात आलेला आहे. बाईच्या चौकारानंतर कमबॅक. शॉट ऑफ गुडलेंथ हार्ड लेंथ होता. ऑन साइडला अक्रॉस द बॅटेड हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. वेग अधिकचा आहे. गतीसाठी जाणलं जातं क्रिकेट. त्या ठिकाणी गोलंदाज योगेशचा आणि सध्या त्याच्या गतीचा बोलबाला मांडाटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान आहे गावदेवी स्पोर्ट्स नांदकर क्रिकेट संघाकरता. बाईचा चौकार पहिल्या बॉलवर. तदनंतर येणारे लागोपाठचे 2 डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 4 धावा धावफलकावरती. ऑन साइडला अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर होत नाहीये. ब्लँड स्विंग ऑफ बॅट सातत्यानं आपण बघत आहोत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बेल्स डाऊन झालेले एससीडीज आणि सरते शेवटी आता पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. 4 वरती धक्का पहिला बसेल. त्या ठिकाणी बॅटिंग वेगवान गोलंदाजी. तेच तर्राट स्पेल. जणू काही एक्सप्रेस सध्या पटरीवरती धावतीये. तसा वेगवान गोलंदाजाचा तोफखाना असलेला संघ आई गावदेवी नांदकर आणि टीमचा फ्रंटलाईन बॉलर. काय प्रभावित कामगिरी यजमान संघानं पहिल्या मॅच मध्ये घरच्या मैदानावरती साकारली आहे. इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहात. योगेशच्या अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. वरती टाकलं टोटली. या मॅच मध्ये कल्पेशला जो सलामीवर होता तो माघारी परतलाय. नो बॅटर ऑन स्ट्राइक सध्या आपण बघत आहोत जयेशला. लो फुल टॉस मिस टाइम फटका. मिड ऑन डाऊन दी बॉल आणि आणखीन एक कॉन्फिडंट कॅच. वेल जज कॅच आता संबंधित काढलेले ते मिड ऑनच्या फिल्डर कडून. लागोपाठचा दुसरा धक्का वाडेगरसीला. निराशाजनक नाउस्ताई कामगिरी वाडेगरसी कडून.
सलामीवीर कल्पेशला या मॅच मध्ये योगदान देता आलं नाही. त्यानंतर जयेश जसा मैदानावरती दाखल झाला तो देखील आल्या पावली माघारी सध्या परतताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 ला सध्या 2 लॉस ऑन हॅट्रिक संधी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे गोलंदाज योगेशला. प्रथम चौधरी न्यू बाटर मिडल ऑर्डरला 4थ्या क्रमांकावरती सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला आपण बघत आहोत पोहोचलेले आहेत. सलामीवीर दर्शनच्या सोबतीने सध्या डाव सावरावा लागेल या मॅच मध्ये. पार्टनरशिपची नितांत गरज आहे, आवश्यकता भागीदारीची ती बॅटिंग करणाऱ्या वाडेकर सीला. अवघ्या 4 धावा धावफलकावरती. स्टील 1 डिलिव्हरी लेफ्ट, स्टील 1 टू गो. निर्णायक 1 चेंडू अजूनही पहिल्या पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकाचा बाकी आहे. मिड ऑफ आर्ट मध्ये कव्हर पॉइंट त्यासोबत आपण बघत आहोत बॅकवर्ड पॉइंट शॉट थर्डमॅन शॉट फान लेग स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये त्या समेत मिड विकेट आपण बघत आहोत. विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज झालंय. गोलंदाज योगेश करता मात्र ती विकेट हॅट्रिक कॅरी झाली नाही. षटकाची सुरुवात थोडी खराब झाली होती. पहिल्या चेंडूवरती 22च्या 4 धावा मात्र तदनंतर 5 बॉल मध्ये वेगानं टिट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहिलं. स्पेशली लागोपाठचे दिलेले 2 धक्के आणि या मॅच मध्ये पहिल्या षटकात वर्चस्व अधिपत्य आपण बघत आहोत यजमान आई गावदेवी स्पोर्ट्स नांदकरचं. 4 ला सध्या 2 लॉस एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टी मॉडेल बंद करा कॅप्टनला रिक्वेस्ट आहे. बरोबर 9:57 ला पहिला बॉल पडलाय. स्पीडअप करणं गरजेचं राहील यजमान संघ आई गावदेवी स्पोर्ट्स नांदकर. पहिल्या षटकांती 4 धावा धावसंख्या आपण बघत आहोत 2 गड्यांच्या मोबदल्यात. 22चा चौकार पहिल्या चेंडूवरती त्यानंतर बॅटच्या माध्यमातून धावसंख्येचा अभाव आपण पूर्णपणे बघितलेला आहे. त्याचा कारण म्हणजे वेगान अचूकतेवरती कंट्रोल गोलंदाजी. P1 मध्ये छाप सध्या सोडली ती गोलंदाज योगेशनं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या त्या देखील 22च्या आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज त्यानं पहिल्या षटकात माघारी धाडलेले आहेत ते वाडेकर सीचे. स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा यजमान संघ. बरोबर 9:57 ला पहिला बॉल पडला. वेळेच्या बाबतीत आपण जरी आयोजक असले तरी देखील आपली देखील गय केली जाणार नाही. निर्णायक दुसरे षटक लेफ्ट हँडर मीडियम पेसर विनायकला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. आउटफील्डचे दरवाजे सध्या खुले झालेले आहेत. त्याच कारणासह पंचांनी क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी सध्या आपण बघत आहोत हटवलेली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आता सेट करण्यात आलेलं आहे. ऑन साइडला आपण बघत आहोत मिड विकेट आहे. त्याचबरोबर काउ पेसला एक फिल्डर. स्टेटिश लॉंग ऑन वी फ्रेम मध्ये आपण बघत आहोत लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर कव्हर पॉइंट डीप मध्ये मिड ऑफ आतमध्ये शॉट थर्डमॅन आणि बॅकअप करण्यासाठी विकेट किपरला आपण बघत आहोत शॉट फाईन लेग आता सेट करण्यात आलेला. स्कोर लेग देखील आता डीप मध्ये चाललेला आहे. 4 ओव्हरची मॅच. महत्वपूर्ण पहिलं षटक ज्यामध्ये दबदबा आपण पाहिला गोलंदाजी करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स नांदकरचा. आणि सेकंड ओव्हर मध्ये कॅप्टन आता बॉल सोपवलाय त्या ठिकाणी गोलंदाज विनायकच्या हातात. लेफ्ट हँडर मीडियम पेसर डावखोरे हाताचे मध्यम गती गोलंदाज आहेत. 8 मिनिटांचा वेळ आतापर्यंत घेतलाय. लक्ष सुद्धा यजमान संघ फिल्डिंग मध्ये सातत्याने तुम्ही करतायत चेंजेस. मात्र वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला होय आपलं अपेक्षित सहकार्य ते करणं देखील गरजेचं असेल. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक घेऊन विनायक. पहिला बॉल फुल टॉस स्विच अँड स्वीट इट. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स वरती रोप येतोय तो चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती आतापर्यंत 8 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत सलामीवीर दर्शनचा ज्याचा दर्शनीय फटका पहिल्या बॉलवरती स्विच इटचा नुकताच आपण पाहिला विनायकच्या अगेन्स्ट लो फुल टॉस. त्यावरती ॲक्युरेट जजमेंट चांगलं टायमिंग चांगलं मिडलिंग करत असताना विथ द बॅट या महत्वपूर्ण सामन्याचा स्पर्धेचा हा निर्णायक चौकार आणि 4 धाव्याच्या मदतीनं संघ सध्या पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. वाडेकर सी लॉस ऑफ 2 विकेट 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकारानं झालेले विनायकच्या अगेन्स्ट स्टाकर एंडला दर्शन कडून. स्विच हिट रिव्हर्स अटेम हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. बॅट्समनला लास्ट मोमेंटला फॉलो केलं जसा बॉडी स्टान्स चेंज करण्यात आला होता. चेंडू देखील आपण बघत आहोत आउटसाइड लेग स्टिक पिच करण्यात आला. त्याच कारणाचं हवं तसं टायमिंग हवं तसं मिडलिंग झालं नव्हतं. एक सिंगल त्या ठिकाणी ऍड केली जाईल बॅटिंग करणाऱ्या वाडेकर सीच्या खात्यात आणि सिंगल धाब्याच्या बढतीनं सध्या टीमची टोटल धावफलकावरती पुढे मार्गस होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 9 धावा. 9 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2.
प्रथम सध्या स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट मॅच नक्षत्रा ज्युनियर चौदरपाडा आणि त्यांना फाईट करेल वाघेलेवन नांदकर. मिड इनिंगच्या दरम्यान टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननं रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लो फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय, बॉल पाठवलाय, स्कोअर लेग सीमा पार. स्वर्गीय पंडित स्मृती चषकाचा हा पहिला दमदार देखना फटका, षटकार. पहिल्या षटकामध्ये अजय सर धावफलकाची हवी तशी गती नव्हती, हवा तसा वेग नव्हता. मात्र जसं दुसरं षटक सुरू झालं, सध्या धावफलकाला चालना देण्याचा, गती देण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरकडून सुरू आहे. आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत 11 रन वाडेकर सी साठी स्कोर करण्यात आलेले आहेत. धावसंख्या 15 या आकड्यावरती. आणखीन एक लो फुल टॉस डाऊन द लेग स्टिक. संजय सुतार सरांचा कन्फर्मेशन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. बॅटचा स्पर्श होत आहे सिडीज. तास कारणास्तव सध्या डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. कमबॅक करण्यात आलेल्या लो फुल टॉस बॉलवरती अधिकचा फोकस आपण बघत आहोत. गोलंदाज विनायक कडून महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात सध्या करण्यात आलेला आहे. स्टील 2 टू गो. स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केला समोर, मिस्टामिंग झेलची संधी बनली आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, काऊ फेसला आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये आता कसा बसा का होईना, थोडा गडबडला, धडपडला, चाचपडला, पण बॉल मात्र पकडला. महत्वपूर्ण तिसरा धक्का वाडेकर सीला. पहिल्या प्रयत्नात फिल्डरनं थोडी गफलत जरूर केली होती, मात्र ती चूक लगेचच त्याच्या वतीनं सुधारण्यात आली. कावपेसला फिल्डर आपण बघत आहोत. प्रथमेश, ज्यानं प्रथमचा चांगला झेल संपादित केला आणि मॅच मध्ये सांघिक शुभेश तिसरं सध्या मिळतंय ते फिल्डिंग करणाऱ्या यजमान एकविरा स्पोर्ट्स नांदगर क्रिकेट संघाला. न्यू बॅटल फास्टली पोचा, लक्ष सुद्धा. कुणालला आपण बघत आहोत 5व्या क्रमांकावरती मिडल ऑफ द ऑर्डर. सध्या डाव सावरण्याकरता धावा देखील आलेल्या या षटकात मात्र एक विकेट गमावली. जी पार्टनरशिप कुठेतरी बिल्डअप झाली होती अजय सर, ती भागीदारी आता मोडीत काढण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी गोलंदाज विनायक कडून. स्टील 1 टू गो. धावसंख्या आपण बघत आहोत 15. महत्वपूर्ण 3 धक्के बसलेले आहेत. अंतिम चेंडू निर्णायक दुसऱ्या षटकाचा. ओव्हर द विकेट विनायक. लो फुल टॉस बॉल, हवं तसं टायमिंग जुळलं नाही. बॅटच्या अगदी टो एंडला. मल्टीएथिक इनफिल्ड मध्ये कव्हरच्या दरम्यान एक सिंगल आणि या सोबतीनं सांगता झाली निर्णायक दुसऱ्या षटकाची. धावसंख्या पाहिली तर निर्णायक दुसऱ्या षटकात 12 खर्च करण्यात आले. त्या मोबदल्यात एक महत्वपूर्ण विकेट मिळाली ती गोलंदाज विनायकला. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक दुसरं समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण बघत आहोत 8.00 धाव्याच्या धावगतीनं सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. टीम मॉडेल बंद करा इमिडिएटली. फिल्डिंग करणारा संघ अर्थातच यजमान संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स नांदकर, आहे एकविरा स्पोर्ट्स नांदकर. येस इट इज, बेग युअर पार्डन. धावसंख्या आपण बघत आहोत 2 षटकांची अंती सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकड्यावरती. महत्वपूर्ण तिसरं षटक सध्या पहिल्या डावाचं सुरू होत असताना कॅप्टननं बॉलिंग ट्रॅक वरती सध्या इन्व्हाइट केलंय. टीमचा आणखीन एक भरोसेमंद गोलंदाज त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती यतीन सध्या ओव्हर नंबर 3च्या दरम्यान तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक टोटली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स विथ द बॉल आपण पाहिला तो फ्रंट लाईन बॉलर योगेचा. बाय चौक्या 4 धावा दिल्या होत्या, त्यानं महत्वपूर्ण 2 धक्के दिले होते. दुसरे षटक दोन्ही टीमसाठी प्रोडक्टिव्ह राहिलं. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 12 धावा देखील या षटकात आल्या. त्याच मोबदल्यात एक धक्का देखील दिला विनायकला. आणि निर्णायक तिसरं षटक सध्या सुरू झालेला आपण बघत आहोत. एथिंग बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून निर्णायक डावाचं हे षटक तिसरं सध्या सुरू असताना कुणाल भोईर आपण बघत आहोत सध्या स्ट्रायकर एंडला. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू होत असताना पहिला बॉल इनसाइड आउट. कव्हर्स मध्ये कॉपी बुक सायला खेळतायत. बॅकअप डीप मध्ये उपस्थित आहे, उचलून फेक होईल नॉस्ट्राकर एंडला. तोपर्यंत कव्हर झाले ती फक्त एक सिंगल.
धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ते आतापर्यंत बॅटिंग करत असताना वाडेकर सीसी 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण पहिला सामना जो संघ जिंकेल त्या टीमला नेक्स्ट राऊंडसाठी आय थिंक बाय देखील आहे. त्याच कारणास्तव या मॅच मध्ये विजयश्री संपादित करणं, स्वर्गीय पंडित स्मृती चषकामध्ये सांघिक कामगिरी बहारदार करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी दोन्ही टीमचे शर्तीचे प्रयत्न सध्या मैदानावरती सुरू आहेत. थांबले, पॉज घेतला, पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटर एज, बॉल मागे चालला, बॅकअप करण्यात आलेलं शॉट थर्डमॅनच्या दरम्यान शॉट फायलेगच्या फिल्डर कडून मिळेल ती फक्त एक सिंगल ड्रिल करून दाखवत आहेत. हवं तसं टायमिंग झुललं नव्हतं, वेग चांगला पहिला मिळाला आहे बॉलवरती, जेन्युइनली बाउन्स झाला चेंडू, त्याच कारणास्तव चांगलं मिडलिंग करू शकले नाही. मिळते ते एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 18 या आकड्यावरती, 18 ऑन बोर्ड. यतीनचं महत्वपूर्ण षटक तिसरं सध्या प्रगती पथावर. डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे ऑनफिल्ड अंपायर संजय सुतार सरांच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना वाघेली व नानकर आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. दोन्ही टीमचा कॅप्टन पोचा. मिड इनिंगच्या दरम्यान टॉस केला जाईल. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते. कमिट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बॅट्सबॉलला फॉलो केलं, वेगवान फुलर लेन बरोबर बॅटन पाठ मधून काढला. पाठीमागे विकेट किपरकडे बॅकअप करण्यात आलेला आहे. इकॉनॉमिकल कामगिरी या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंवरती आपण बघत आहोत. गोलंदाज यतीनची अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या स्थिर, 18 धावा धावफलकावर. ड्राईव्ह केला समोर, कॉपी बुक स्टाईल न खेळतायत. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, चांगला ऑन ड्राईव्ह सध्या पेश करत असताना त्या ठिकाणी बॅटर आपण बघत आहोत कुणाला. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पोहोचते पुढे ती वाडेकर सीची 19 आकड्यावर. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, स्टील 2 टू गो. निर्णायक तिसऱ्या षटकाचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहिजे कशा पद्धतीने प्रत्युत्तर त्या ठिकाणी केलं जाईल. बॅटर सलामीवीर दर्शन कडून. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स पूल, फुल अँड पॉवरफुल बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, इट्स अ मिनिमम. बॉल जातोय पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. स्विच इटचा हा संघर्षमय चौकार. मॅक्सिमम असावा आणि तो मॅक्सिमम आलेला आहे. रिकन्फर्मेशन सिग्नल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर. 6 धावा तदनंतर हे सुधारित धावफलक आपण बघत आहोत सध्या पोहोचलाय ते 25 या आकड्यावरती. बॉल हवाय, मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली बॉल मैदानामध्ये पाठवा. ऑनफिल्ड अंपायर कडून डिमांड करण्यात आलेली आहे. स्विचिटचा षटकार सलामीवीर दर्शन या मॅच मध्ये फलंदाजीचं उत्तम दर्शन सकाळच्या पहिल्या सत्रासाठी उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांसाठी सध्या सादर करत असताना निर्णायक तिसऱ्या षटकाचा. स्विच हिट, लो फुल टॉस टर्न करण्यात आलाय. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. मल्टी येते फक्त एक सिंगल. यासोबत निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता तिसऱ्या षटकाचा समारोप. धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती. 8.67 धाब्याची धावगती सध्या धावफलकावरती मेंटेन करत असताना यजमान संघाच्या अगेन्स्ट आपण बघत आहोत वाडेकर सीला जो संघ महत्वपूर्ण पहिल्या डावात सध्या फलंदाजी करतोय. स्पर्धेची उद्घाटनीय लढत सध्या मैदानावरती सुरू असताना मैदानाच्या 4ही बाजूला सध्या प्रेक्षकांची गर्दी अजयसर हळूहळू वाढू लागली आहे आणि सर्व उपस्थित लाडक्या क्रीडा शौकीनांचं, क्रीडा दर्दींचं स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं आपण करूयात वेलकम. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. अनिकेत येतात बॉलिंग मार्कवर. महत्वपूर्ण डावाचं हे पहिलं षटक ज्या पद्धतीने योगेशनं टाकलं त्यानंतर विनायक दुसऱ्या षटकात इफेक्टिव्ह राहिले. 12 धावा त्यांनी खर्च केला, 1 विकेट कॅरी केली. नुकताच यतीनचं षटक आपण पाहिलं ज्यात स्विचिटचा एक 6 आला.
10 धावा त्या खर्च करण्यात आल्या आणि या अंतिम षटकात अनिकेतला आपण बघत आहोत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर यजमान संघ आई गावदेवी नांदकरचा सध्या बॉलिंग मार्कवरती तयार होतो. सना स्पीडअप करा थोडं. फिल्डिंग करणारा संघ आई गावदेवी नांदकर. महत्वपूर्ण अंतिम षटक अनिकेतला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल अपील झाले सिरीज LBW पायचीच्या स्वरूपाचा धक्का महत्वपूर्ण बसलाय. तो बॅटिंग करणाऱ्या वाडेकर सीला सलामीवीर दर्शन परतोय माघारी. आज चौथा आदरा. थँक्यू सो मच डीजे. क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट सोबत संगीताचा अद्वितीय आनंद अगदी सकाळच्या मनमोहक प्रफुल्लित वातावरणात लाडक्या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचत असताना डीजे जालिंदर त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचं कॅप्टन रिपोर्टिंग करा. नक्षत्रा ज्युनियर चौदरपाडा त्यांना फाईट करेल वाघेलेवन नांदकर बरोबर. मिड इनिंगच्या दरम्यान दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. आणि दोन्ही टीमचा कॅप्टन उपस्थित नसतील तर सामना कमी षटकांचा त्या ठिकाणी कव्हर केला जाईल ही देखील सूचना आयोजन समितीच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचली. पहिल्या चेंडूवरती विकेट अनिकेतला. दुसरा बॉल बॅकफुटवर आले. अर्ध्या विकेटवरती हुक करत असताना पाठवला फानलेगच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट चेस फिल्डरसाठी मात्र त्याला बेदून बॉल जाईल डीप फानलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. वापर करत असताना फक्त दिशा दिली या बॉलला. इनफिल्ड मध्ये फायनल होता त्याच्या डोक्यावरून प्लेसमेंट करण्यात आलं. चांगलं टायमिंग जुळलं. आउटफील्ड फास्ट आहे त्याच कारणास्तव क्षेत्ररक्षक जो पाठमोर होता प्रयत्न करत होता मात्र त्याला यश आलं नाही. बॉल डीप फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत वाडेकर सीची सध्या पोहोचले पुढे ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. फोर्स केला समोर. मिस टायमिंग. हवं तसं मिडलिंग होत नाही. मल्टी येते. एक सिंगल सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. फिल्डरवरती दबाव टाकला. वेल कॉलिंग बिटवीन द विकेट अँड गुड रनिंग ऑल्सो. 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि या 2च्या मदतीने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती 32. 32 धावा धावफलकावरती. वेलकम. वाघेलेवन नांदकर संघ नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाला. त्यांचं देखील स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. स्विंग अँड मिस. फुल लेंथ ऑफस्टॉमच्या बाहेर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवरती थोडे नाखुश आहेत नाराज आहेत त्या ठिकाणी बॅटर पंकज. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट आपण बघितली. चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाही. रेषेमध्ये नव्हते. सरते शेवटी निर्धाव चेंडूची सांगता सध्या होत असताना गोलंदाज अनिकेत कडून डॉट बॉलची समाप्ती. धावा संख्या स्थिर 32 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा बॉल अपील मात्र पिचिंग आउटसाइड लेग स्टिक पर्यंत सांगतायत. लाऊड कॉल होता. विचारणा झाली आता धावचीसाठी नॉस्ट्राकर एंडला आणि पंचांची अधिकृत स्वीकृती आली. अधिकृत मान्यता आली. फलंदाज धावचीत होईल. 5वा धक्का बसतोय वाडेकर सीला. संजय सुतार सर. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. लेग बाईची सिग्नल आणि त्याचबरोबर एक फलंदाज आता धावचीत देखील झालेला आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. सो सुधारित धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचलेले ती पुढे 33 डबल डिजिट डबल फिगर. 33 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. नक्षत्रा ज्युनियर चौदरपाडा कॅप्टन इमिडिएटली आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा. वाघेलेवन नांदकरचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू सेफली ग्राउंडिंग होतोय. लँडिंग होतोय. सेकंडचा कॉल करण्यात आलाय. विकेट किपर एंडला फेक थोडी लेझी आली त्याच कारणास्तव
2 धावा आता सहजगत्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या सोबतीनं पहिल्या डावाचा समारोप. पहिल्या डावाची सांगता आपण बघत आहोत. षटक 4 संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या अंती वाडेकर सिंह पहिल्या डावात फलंदाजी करत असताना उभारल्या त्या यजमान संघाच्या अगेन्स्ट 35 धावा आणि 9.00 धाब्याच्या धावगतीने निर्णायक द्वितीय सत्रात यजमान आहे एकविरा स्पोर्ट्स नांदकर कोलीवाडा समोर. टार्गेट आहे 36 धावेचं. देखील ओपनिंग पेअर रेडी करा. टॉस साठी इमिडिएटली रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल. लक्ष सुद्या वाघेले व नानकरचे कॅप्टन उपस्थित आहेत. नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा कॅप्टन फास्टली पोहोचा आपण टॉस कॉपर्स कक्षामध्ये. कंपल्सरी मिडियनिंगच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल संपन्न होणं गरजेचं असेल. लक्ष सुद्या शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा वेळेच्या बाबतीत स्पेशली आमच्या ऑर्गनायझर कमिटीला सर्व सहभागी संघांचं सहकार्य अपेक्षित आहे. कॅप्टन नक्षत्र ज्युनियर चौदरपाडाचे रिपोर्टिंग करा इमिडिएटली. क्रीडानगरीमध्ये कोणी टीम मेंबर प्रतिनिधी जरी आला असाल तरी देखील लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं महत्वपूर्ण सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. निर्णायक द्वितीय सत्राचं पहिलं षटक समाप्त व्हायच्या आत जर टॉससाठी रिपोर्टिंग केली नाही नक्षत्रा ज्युनियर चौदरपाडा नंतर 2 धावेची पेनल्टी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने त्या टीमला डिक्लेअर करण्यात येईल. कारण ऑलरेडी वाघेले व नानगर टीमचे कॅप्टन त्यांच्या नियोजित वेळेमध्ये उपस्थित झालेले आहेत. महत्वपूर्ण दुसरी लढत रणजित सध्या द्वितीय डावामध्ये करत असताना यजमान संघ हा एकविरा स्पोर्ट्स नांदकरला आपण बघत आहोत. 35 उभारला वाडेकर सिंह 36चं संरक्षण ते करतील की यजमान संघाचं निर्वाद वर्चस्व या मॅच मध्ये राहील. काय घडेल का बिघडेल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात याच परिसरातील सदाबार समालोचक अजय घरत सरांच्या शुभवाणीतून या महत्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. बिराडे दीपवीर बिराडे यांचा आवाज आपण ऐकत होतात. खरं तर मुरबाडहून ते आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. डोंगर नावे त्यांचं गाव आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खरं तर त्यांनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे आणि सर्वांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर आयोजित स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 मध्ये स्वर्गीय पंडित काळन साहेबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. त्यांचं समाजकार्य फार मोठं राहिलेलं आहे. नानकरचे माजी सरपंच त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. आजचा पहिला दिवस आणि पहिली मॅच आपल्यासमोर रंगते. यजमान संघ ॲक्शनमध्ये आहे. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा त्यांच्या विरोधात वाडेघर सी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 35 धावा फलकावर लावल्यात. सुरुवात खराब होती मात्र रिकव्हरी चांगली केली असं मी म्हणेन आणि एक फायटिंग टोटलपर्यंत वाडेघर सी संघ जाऊन पोहोचलाय. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर यतीन आणि समीर. 36 धावांचं टार्गेट, 9 रन्स पर ओव्हर रिक्वायर रेट असणार आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज जयेश आणि हे षटक संपण्याच्या अगोदर नक्षत्रा ज्युनियर चौदरपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी यायचं आहे अथवा आपल्याला पेनल्टीला 100% सामोरं जावं लागेल. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचं षटक असेल. नानकर संघाकडून आपण बघितलं होतं मेडन षटक खरं तर हाताळलं होतं योगेशनं. 4 धावा आल्या होत्या मात्र त्या 22च्या 4 धावा होत्या. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीत गोलंदाज खरं तर धावायला सुरुवात केली होती परंतु बॉल डिलिव्हर केला नाही. डेड बॉलचा इशारा पंच दैवत वेळेकर यांचा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत संजय सुतार. क्रिकेट रसिकांची गर्दी आता वाढायला लागली आहे. पहिला बॉल सामना करतो यतीन.
ओहो, पहिलाच बॉल अतिशय कमजोर बॅट तर फिरवली होती, परंतु बॉल डाव्या यष्टीला सोडून जाणार आहे. बघायचे पंचांचा काय निर्णय येतोय, आणि हा नो बॉल असेल. इट्स अ बीमर. ओव्हर वेस्ट आहे, फुल टॉस. डाव्या यष्टीच्या बाहेर देखील होता, नो नसता तर तो वाईड जरूर होता, परंतु नो बॉल आहे आणि त्यामुळेच आता फ्री हिट मिळेल. फ्री हिट बॉल. लो फुल टॉस स्लॉक केलाय, जबरदस्त फटका, स्लॉक स्वीपचा वापर आणि बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. येतोय चौकार. अतिशय कमजोर बॉल होता हा फुल टॉस. पहिला देखील फुल टॉस होता बीमर, आणि त्यानंतर फुल फ्री हिट बॉल देखील योग्य लेंथवर हाताळता आलेला नाहीये गोलंदाज जयेशला. अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही खरं तर वाडेकर सी संघासाठी. टिचून मारा करावा लागणार आहे. टार्गेट जास्त मोठं नाहीये, फक्त 36 धावा बनवायचे आहेत आई एकविरा नानकर टीमला. यावेळेला हो हो, भरपूर दूरवरचा बॉल, त्याला ऑन साईडला खेळलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय काऊ कॉर्नर कडून, प्रयत्न चांगला होता परंतु झेल ड्रॉप होतोय. प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा केली होती त्या ठिकाणी फिल्डर धीरजनं. अगदी सीमा रेषेलगत तो फिल्डिंग करतोय, बरंचसं अंतर आपल्या डावीकडे धावत जात असताना कापून काढलं होतं, आणि अगदी चेंडू खाली देखील पोहोचला होता, परंतु सुरक्षित हातांची जोडी अखेर दाखवता आली नाही. शेवटच्या क्षणाला चूक झाली आहे. खरं तर फटका देखील चुकीचाच खेळला होता. उजव्याष्टीच्या बाहेरचा बॉल, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज यतीननं, मात्र नशीबवान ठरलाय. धावसंख्या बिनबाद 7. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बॅटला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात निघून गेलाय. नेदाव चेंडूची सांगता होत असताना सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण होऊ शकते, परंतु त्यासाठी असेच चांगले चेंडू टाकावे लागतील गोलंदाज जयेशला आणि इतर गोलंदाजांना देखील. इकॉनॉमिकल षटकं टाकण्याची आवश्यकता आहे. सुरुवात तेवढी चांगली झालेली नाही जयेश कडून, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला आहे, पुन्हा एकदा झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. फिल्डर दुरून येतोय परंतु जजमेंट चुकलंय आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. हा दुसरा झेल ड्रॉप झालाय, फिल्डर पोहोचलेच नाही पूर्णपणे, आणि त्यामुळेच बॉल सीमारेषा पलीकडे देखील जाताना पाहायला मिळाला. दुसरा चौकार येतोय यतीनच्या बॅटमधून. नशिबाची साथ मिळते यतीनला. संघाची धावसंख्या 11. यावेळेला फुलवर घेत असताना ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मधून चांगला फटका आहे, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतोय. मात्र तत्पूर्वी भरपूर वेळ होता फलंदाजांकडे. 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. पावलांचा चांगला वापर फलंदाजाकडून पाहायला मिळाला. पुढे सरसावत असताना एक चांगला स्ट्रोक. 2 धावांनी धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर संघ 36 धावांचा पाठलाग करत असताना या उद्घाटनीय सामन्यामध्ये वाडेगर सी संघाविरुद्ध. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. जयेश राईट ओव्हर द विकेट. यावेळेला स्विचचा वापर केलाय, अफलातून फटका, बॉल निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचले. फक्त 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक. आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे वळत आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा विपक्ष वाघे 11 नांदकर, आणि आमचे मान्यवर देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य गणेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. आणि टॉस चौदरपाडा संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गणेश पाटील साहेब, आपले आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. खरं तर सामना सुरू आहे, त्यामुळेच कॅप्टनचे ओपिनियन आम्ही घेतलेले नाहीत, परंतु यानंतर जे सामने होणार आहेत त्या सर्व कर्णधारांनी लक्षात घ्यायचं आहे की इनिंग्स ब्रेकमध्येच टॉस केला जाईल.
सो प्लीज आपण तयारीत राहायचं आहे. 18 चेंडू आणि 19 धावा असं सहज सोपं समीकरण आता या मॅच मध्ये येऊन ठेपलंय आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा टीम समोर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज समीर, गोलंदाजीसाठी प्रथम. ओव्हरपिच बॉल इनसाइड आउट, चांगला ड्राईव्ह. थोडा काळ चेंडू हवेत होता परंतु फिल्डर भरपूर दूर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल आडवेपर्यंत एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. चांगला कॉन्फिडंट स्ट्रोक होता समीरच्या बॅटमधून. छोट्या चणीचा खेळाडू आहे परंतु चांगलं तंत्र त्याला अवगत आहे फलंदाजीचं. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तो करू शकतोय. प्रथम देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे परंतु विकेट्स काढाव्या लागतील. लो फुल टॉस हलक्या हाताने टर्न केलाय. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फिल्डर आहे ऑन साइडला. फिल्डिंग चांगली होती परंतु फलंदाज देखील तेवढ्याच वेगानं तिथे धावताना दिसले. क्विक सिंगल. एक एक धाव आता वाचवावी लागणार आहे खरं तर, कारण समीकरण ऑलमोस्ट रन बॉल आहे. आपण बघतोय 16 बॉल्समध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळेच वाडेकर सी संघाला कमबॅक करण्यासाठी काही डॉट बॉलची देखील आवश्यकता आहे. विकेट्स घ्याव्या लागतील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडूची लांबी जाणून बुजून थोडीशी कमी केली होती. अवे फ्रॉम द बॉडी देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता समीरकडून. बॉल आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी, चांगला डॉट बॉल येतोय. समीर कोणकर समीर मांडेकर आणि यतीन जाधव ही सलामीची जोडी. बॅकफुट पंच यावेळेला शॉर्ट कव्हरला तर बीट केलंय परंतु डीप मध्ये तिकडे फिल्डर सज्ज आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. खरं तर ते थोडासा सुस्तावलेला दिसला क्षेत्ररक्षक. जणू काही फिल्डरला कल्पनाच नव्हती की फलंदाज दुसरी धाव देखील घेऊ शकतात आणि त्याचाच फायदा येथे घेतलाय फलंदाजांनी. गुड थिंकिंग. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली नानकर संघाची 21 या आकड्यावर. टार्गेट आहे 36 धावांचं. फक्त 15 धावांची आवश्यकता. 14 चेंडू शिल्लक. यावेळेला इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल विकेट कीपर कडे. इनसाइड एज घेतल्यानंतर विकेट कीपरने तेथे झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. नानकर संघाला समीर मांडेकरच्या रूपात फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची आतली कडा लागली आणि एक चांगला झेल खरं तर विकेट कीपरनं संपन्न केलाय. एका हाताने झेल स्वीकारलाय आणि ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू अखेर मिळवून देत असताना गोलंदाज प्रथमची गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिलं षटक फार खर्चिक राहिलं जयेशकडून. खरं तर जयेशनं देखील चांगली गोलंदाजी केली होती परंतु क्षेत्ररक्षकांची साथ न मिळाल्यामुळे ते षटक थोडंसं महागडं राहिलं. तब्बल 17 धावा त्या षटकामध्ये फलंदाजांनी बनवल्या आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा यतीनचा होता. संपूर्ण षटकामध्ये यतीनच स्ट्रायकिंग एंडला होता. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. अजूनही तो खेळपट्टीवर आहे. संघाची धावसंख्या आपण बघतो 21 एका गड्याच्या मोबदल्यात. समीकरण 13 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. समीकरण जरी सोपं दिसत असलं तरी देखील ते कठीण बनवलं जाऊ शकतं आणि तोच प्रयत्न सुरू आहे गोलंदाजांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जय आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलमध्ये मिडॉनला एक फिल्डर, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन. पुढचा बॉल पुढे सरसावून ड्राईव्ह करायचा होता कव्हर्स मधून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगला वेग होता या बॉलमध्ये. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त करत असताना गोलंदाज प्रथम. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 1/21. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा. 15 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला जी धावगती राखायची होती ती 9 धावा प्रति षटक परंतु आता ती कमी झाली आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवल्या यतीननं. दुसरं षटक वाडेगर सी संघाच्या नावावर राहिलंय. प्रथमच्या नावावर राहिलंय. कमबॅक केलंय वाडेगर सी संघानं आणि त्यामुळेच आता आशा पल्लवित झालेल्या आहेत या मॅचमध्ये. ते देखील हा सामना जिंकू शकतात अशी देखील सिच्युएशन आहे परंतु त्यासाठी येणाऱ्या 2 षटकांमध्ये देखील मागच्या ओव्हरमध्ये जशी गोलंदाजी झाली तशीच करावी लागेल किंवा त्याहीपेक्षा चांगली गोलंदाजी करावी लागेल. 7.50 ची सरासरी येथून गाठायची आहे. फलंदाजांसाठी खरं तर कार्य तेवढं कठीण नाहीये पण ज्या पद्धतीनं मागचं षटक आपण बघितलंय असं कुठेतरी वाटतंय की कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत देखील सामना रंगताना दिसेल पण बघायचं. अखेर भविष्यवाणी तर करता येणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. आज खरं तर जे संघ खेळणार आहेत त्यामध्ये बरेचसे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या मॅच मध्ये देखील दोन्ही संघांकडून बरेचसे नवोदित खेळाडू पाहायला मिळत आहेत.
आणि या मैदानावर विशेषतः एकविरा स्पोर्ट्स नांदकर संघानं चांगली कामगिरी या अगोदर देखील केलेली आहे. त्यांचं हे घरचं मैदान आहे. मोठमोठ्या संघांना देखील आपण आमणे लोणाड असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये पराभूत करताना त्यांना बघितलेलं आहे. यानंतर नक्षत्र ज्युनियर आणि वाघे 11 नांदकर अशी लढत असेल. नवीन गोलंदाज मयूर. मयूरचा पहिला बॉल टॉपेज आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडतोय बॉल. बराच काळ चेंडू हवेत होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. आता समीकरण 11 चेंडू आणि 14 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. वेळ देखील फार महत्त्वाची असणार आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4च्या 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि त्यापैकी 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. रोमहर्षकता वाढताना दिसते या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल सातत्याने आपण बघितलाय अगदी पहिल्या बॉल पासून. 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. या वेळेला ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे. डीप कव्हरला फिल्डर नाहीये. गॅप मोठा आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. अफलातून शॉट. चौकार. दीपक फटका जयच्या बॅट मधून सावकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. मागच्या ओव्हरचा जो शेवटचा बॉल त्याने फेस केला होता त्या बॉलवर देखील तिकडेच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क आला नव्हता. परंतु यावेळेला चांगलं टायमिंग जुळवलं. यावेळेला अक्रॉस द लाईन फटका मारलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. इन फिल्डरला बीट करत असताना बॉल डीप मध्ये जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु तिकडची सीमारेषा भरपूर लांबवरची आहे. लांबवरचं ते क्षेत्र आहे आणि तिकडे बॉल गेला की 2 धावा मिळत असतात बऱ्याचदा, परंतु येथे 1 शॉटचा इशारा येतोय पंचांकडून. पंचांची अगदी घारीप्रमाणे नजर आहे. दैवत वेळेकर मुख्य पंचांच्या भूमिकेत. त्यांच्याकडून हा इशारा आलाय. 2 धावा मिळायला पाहिजे होत्या, पण घाई केली फलंदाजांनी. थोडी जास्त घाई झाली. एकच धाव मिळाली. धावसंख्या 27 धावा. आणखी 9 धावांची आवश्यकता. हा बॉल थोडासा स्लोवर होता, परंतु लाईन चुकीची पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंच करतायत. धावसंख्येत पडली भर. धावसंख्या 28. आता फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. थोडंसं पारड जड झालेलं दिसतंय या पहिल्या मॅच मध्ये आई एकविरा नांदकर संघाचं. ऑन द राईट चांगला फटका बॉलरच्या डोक्यावरून. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. येथे 2 धावा मिळतील असं वाटतंय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, मात्र कॅल्क्युलेटेड क्रिकेट येथे फलंदाज खेळताना दिसतोय. फिल्डर्स कुठे आहेत आणि फटका कुठे खेळायचा हे नेमकं ठाऊक दिसतंय फलंदाजाला. हवेत जरूर बॉल होता, परंतु सुरक्षित स्थानावर खेळलेला फटका. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 30. फक्त 6 धावांची आवश्यकता विजयाकरिता नांदकर संघाला. कोलवा टप्प्याचा बॉल चांगला बॉल आहे, परंतु तेवढाच चांगला फटका. ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक पास ड्राईव्ह मिस फील्ड होते. 2-2 खेळाडू प्रयत्नशील. खूप जास्त मेहनत करावी लागली बॉल अडवण्यासाठी. 2 धावा तर कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. आता तर असं वाटतंय की वाडेगर सी संघानं जणू काही सामना सोडून दिलेला आहे. ज्या पद्धतीनं ही तिसरी धाव देखील बहाल करण्यात आली आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर कोळीवाडा संघाला. 3 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वर. आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 3 धावा दूर विजयापासून या उद्घाटनीय सामन्यामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर कोळीवाडा संघ, जो या स्पर्धेचा यजमान संघ आहे, आयोजक संघ आहे, आणि पहिल्याच मॅच मध्ये अतिशय दमदार कामगिरी नांदकर संघाची पाहायला मिळते. फुल टॉस होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद.
होता, ज्याच्यावर त्याने चौकार प्राप्त केला होता. आणि आता तुम्ही पाहू शकाल की काही क्लोज इन फिल्डर्स पाहायला मिळत आहेत, कारण चेंडूंची संख्या जास्त आहे. धावा कमी शिल्लक राहिलेल्या आहेत वाडेगर सी संघाकडे. शॉर्ट कव्हरमध्ये कॅचिंग पोझिशनमध्ये फिल्डर, शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू आहे. मिडॉनच्या दिशेनं एक फिल्डर थोडासा आतमध्येच दिसतोय आपल्याला. शॉर्ट मिडॉन तुम्ही म्हणू शकता. स्लिपच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. स्वीपर कव्हर देखील अगदी मिड फिल्डरच्या स्थितीत पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी धीरज. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये, परंतु हा बॉल दिशाहीन आहे असं पंचांचं मत आलंय. वाईट बॉल. व्हाईट बॉलला खरं तर दुष्काळात 13वा महिनाच म्हणावा लागेल वाडेगर सी संघासाठी. समीकरण आणखी सोपं होत असताना नानकर टीमसाठी 6 चेंडू आणि 2 धावा. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. नक्षत्रा एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा विपक्ष वाघे 11 नानकर, त्यानंतर RD 11 किरवली विरुद्ध पाये अशी मॅच असेल. ओ चांगला बॉल आहे, पायावर आदळलाय. अपील आणि ते उचलून धरतायत पंच. लेग बिफोर विकेट. अगदी यष्ट्यांच्या मधोमध गवसला गेलाय फलंदाज जय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेग चांगला होता या बॉलमध्ये आणि फुलर लेनचा बॉल, यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल होता, पायावर जाऊन सरळ आदळला. लेग बिफोरच्या रूपात माघारी परतावं लागतंय जयला. सामना फिनिश करता आलेला नाहीये जयला आणि आता येथून 5 बॉल्समध्ये 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा टीमला. स्थिती भक्कम आहे नानकर संघाची, पण आणखी जर मला असं वाटतं की 2 ते 3 निर्धाव चेंडू गोलंदाज धीरजने हाताळले सलगचे तर मात्र रंगत वाढताना दिसेल या मॅच मध्ये. सामना अजूनही संपलेला नाही, प्रयत्न सुरू आहेत वाडेगर सी संघाचे देखील. नवीन फलंदाज अनिकेत. दोन्हीही नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. नव्यानं खरं तर डावाची सुरुवात करावी लागते जेव्हा 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर असतात, परंतु काम थोडं सोपंच दिसतंय कारण 5 बॉल्स तब्बल बाकी आहेत. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाचा विचार होता अँगल चेंज करण्याचा, राऊंड द विकेट जाण्याचा, परंतु पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं जाण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील फुलर लेंथ, हा देखील पायावर आदळलाय आणि पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एका विकेटचं पतन. धक्के. पहिला बॉल वाईड होता, परंतु त्यानंतर अगदी यष्टीवेधक गोलंदाजी सुरू आहे आणि फलंदाज काय करतायत, चुका करतायत. स्वीप करण्याचा वारंवार प्रयत्न, दोन्ही फलंदाजांनी तीच चूक केली. फुलर लेनचा बॉल त्याला सरळ बॅटने देखील खेळता आला असतं, परंतु स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि दोघांनी लाईन मिस केली. अनिकेत देखील माघारी परतलाय. LBW ची देखील हॅट्रिक येथे होऊ शकते. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे गोलंदाज. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलेल्या ज्या LBWच्या हॅट्रिक आहेत त्यामध्ये एकच हॅट्रिक जी सरवलीच्या सागरनं घेतली होती. एक अतिशय विशिष्ट प्रकारची हॅट्रिक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आकिब जावेद पाकिस्तानचा गोलंदाज, त्याने भारताविरुद्ध खरं तर ती हॅट्रिक घेतली होती. त्या व्यतिरिक्त कुठल्याही गोलंदाजाला तशी कामगिरी करता आलेली नाही. फार म्हणजे फारच रेअर इन्सिडेंट आहे. इथे ते घडू शकतंय. धीरजमध्ये ती क्षमता आहे कारण तो विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. समीकरण 4 चेंडू आणि 2 धावा. मॅच फसते की काय नानकर टीमसाठी. नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज संजय आलेला आहे 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. शॉट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आतापर्यंत या ओव्हरमध्ये फलंदाजांकडून. त्याचा भुर्दंड जरूर नानकर संघाला भोगावा लागत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर, शॉट मिड विकेट आपल्याला बघायला मिळतोय. शॉट थर्ड मॅन अगदी एज ऑफ द सर्कल. डीप मिड ऑफला फिल्डर, तो आणखी थोडा पाठीमागे जातोय. कव्हर्स मध्ये एक खेळाडू आहे डावखुऱ्या फलंदाजासाठी. खेळण्यासाठी सज्ज संजय. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल. हो, हा देखील पायावर आदळलाय, परंतु यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. सामना आता मात्र चित्त थरारक अवस्थेत जाताना दिसतोय. कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल गोलंदाज धीरजचं. हिम्मत सोडलेली नाहीये, सामना सोडलेला नाही वाडेगर सी संघानं, त्यामुळेच वाडेगर सी संघाचं भरभरून कौतुक असेल. मॅच रंगात आली आहे. 3 बॉल्स मध्ये 2 धावांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेज हा सर्वात महत्वाचा नियम आहे. 6 मध्ये 3 बनवायच्या होत्या, आता 3 मध्ये 2 बनवायच्या आहेत.
हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. नेक्स्ट बॉल. फलंदाज सज्ज नव्हता, त्यामुळेच पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाताना दिसेल गोलंदाज धीरज. धीरजच्या विरोधात खरं तर धैर्य दाखवण्याची आवश्यकता होती फलंदाजांना, परंतु ते धैर्य पाहायला मिळालं नाही. संयम सुटला फलंदाजांचा आणि त्यामुळे 2 फलंदाज बाद झालेत या षटकामध्ये. हा बॉल ड्राईव्ह केलाय, मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. कशी बशी एक धाव तिथे मिळाली आहे आणि आता स्कोर्स लेवल होत आहेत दोन्ही संघांचे. म्हणजेच उर्वरित 2 बॉल्स मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा संघाला सामना जिंकण्याकरिता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 2 निर्धाव चेंडूंची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता वाडेगर सी संघाला, असं देखील म्हणावं लागेल. वाडेगर सी संघ देखील अजूनही मॅच मध्ये आहे. गोलंदाजी खूपच सुंदर पाहायला मिळाली आहे धीरज कडून विशेषतः. आणि बघा, पहिल्या ओव्हरमध्ये जर फिल्डर्सने चुका केल्या नसत्या तर कदाचित आता हा सामना झुकलेला दिसला असता आपल्याला वाडेगर टीमकडे. पण जर तरच्या गोष्टी आहेत, जे झालं ते झालं. आता जे काही होणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि हे देखील अद्भुतच आहे असं वाटतंय. शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील फिल्डर कॅचिंग पोझिशन मध्ये. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. एक खेळाडू स्लिपच्या दिशेनं तैनात करण्यात आलेला आहे. सिंगल वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न. 2 चेंडू 1 धाव. खोलवा टप्प्याचा बॉल, परंतु डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल वाईड आणि याचबरोबर सामना फिनिश. अखेर हा सामना जिंकलाय आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा संघानं. सुटकेचा निश्वास टाकलाय नानकर संघाच्या कॅप्टनने आणि त्यांच्या पाठीराख्यांनी. अगदी एकतर्फी सामना होता सुरुवातीला, परंतु चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रयत्न चांगला होता धीरजचा, परंतु यश मिळालेलं नाहीये. हार्ड लक धीरज अँड कंपनी वाडेगर सी अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा. स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 नानकर या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना येथे समाप्त झालाय. एक चांगली रंगतदार लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली आणि आज असंच क्रिकेट अपेक्षित असणार आहे संपूर्ण दिवसभरामध्ये. बरेचसे नवोदित खेळाडू, बरेचसे युवा संघ खऱ्या अर्थानं आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. लगेच आपण दुसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहोत. नक्षत्रा ज्युनियर चौदरपाडा विरुद्ध